नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये काही रंजक घडामोडी घडताना दिसणार आहे. काव्या जेव्हा घरी परतते तेव्हा नंदिनी तिला थेट आपल्या खोलीत घेऊन जाते. दुसरीकडे रम्या स्वयंपाकघरात असते आणि म्हणते, तुमच्या आयुष्यात पण आता मी हळूहळू फोडणी टाकते की नाही बघा. खोलीत गेल्यावर नंदिनी काव्यावर चांगली संतापते. ती म्हणते, तू असं कसं वागू शकतेस? आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत जाऊन देणं हे कोणत्या बायकोला मान्य असेल? आणि कोणी आपल्या नवऱ्यावर हक्क गाजवते हे तू शांतपणे सहन करतेस. तिच्या बोलण्यामुळे काव्यालाही वास्तव समजतं आणि तीही जागरूक होते. रात्री नेहमीप्रमाणे पार्थ आपली आथरून घेऊन हॉलमध्ये झोपायला निघतो, पण त्यावेळी काव्य त्याला थांबवते. ती म्हणते, पार्थ, आजपासून तुम्ही इथे झोपायचं. पार्थला हे ऐकून धक्का बसतो आणि तो विचारतो, माझं काही चुकलंय का? त्यावर काव्या ठामपणे म्हणते, हो, मी सांगते आहे, आता तुम्ही माझ्याजवळच झोपायचं. हे ऐकून पार्थ खूपच आनंदी होतो. नंदिनी आपल्या खोलीत जाते आणि बिछाण्यावर सॉरी असा मोठा मजकूर बेडशीटवर पाहते. जीवा तिला म्हणतो, माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, बॉस ऑलवेज राईट. चूक माझीच होती आणि माफीनामा नवऱ्यालाच मागावा लागतो. हे ऐकून नंदिनीही अंतःकरणापासून खुश होते. आता पुढील भागात काव्य, पार्थ आणि जीवा नंदिनी यांचे नाते कसे फुलते हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.